हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझं तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे, म्हणजे 6:30 ते 9:30 पर्यंतचं रुटीन। तर डायरेक्ट मी आता व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे। स्टार्टिंगला तुम्हाला टायमिंग मी दाखवलाच आहे। 6:30 झाले आहेत, मुलंही स्कूलवरून आलेली आहेत आणि त्यांना खायला फ्रूट्स वगैरे दिलेले आहेत। जे काही घरी असतं किंवा थोडंफार त्यांच्यासाठी काय तर बनवून देते, नाहीतर कधी कधी दूध वगैरे पितात आणि बसतात। मग नंतर स्वयंपाक तर लवकर होतं, त्यामुळे ते जेवण वगैरे लवकरच होतं आमचं। मग तर मी आता कुकर वगैरे लावून झाला आहे आणि आता जे आपली सकाळची म्हणजे दुपारची भांडी वगैरे आहेत ना, ते मांडून घेते आता सगळे। तर अशा प्रकारे 2 भांड्यांचे जाळे भरलेले असतात, तर ते सगळं लावून घेते भांडे। आणि मग आता संध्याकाळसाठी पीठ वगैरे सुद्धा मळून घेते, कारण कुकर लावलेला आहे तर पीठ मळेपर्यंत म्हणजे पीठ पण भिजतं। मग भाजी टाकली की लगेच चपात्या पण करायला घेते। तर आता पीठ वगैरे सगळं मळते। तर जर का तुम्ही सुद्धा हे टायमिंग ठेवलं, ह्या रुटीनमध्ये ठेवलं, म्हणजे ह्याच टायमिंगमध्ये मी अशा टायमिंगमध्ये सेवा पण करते। मला स्वामींची नित्यसेवासुद्धा करायची असते, त्यामुळं मी स्वयंपाकालासुद्धा लवकर लागते। आणि आता पीठ वगैरे मळून ठेवते। मी पीठ मळताना ना तेल वगैरे लावून ठेवत नाही, कारण ते पीठ मळून नंतर काळं पडतं। म्हणून पीठ मळून झालं की थोडंसं पाणी हे करते। जास्त घट्ट मळलं गेलं असेल तर म्हणजे ते परत मऊ पाणी होतं। आणि आता मला पनीरची सुद्धा भाजी करायची होती आज, म्हणून मी त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आहे। म्हणजे मला सेवा करायची ना, त्याच्या आधी मी भाजीचं प्रिपरेशन करून ठेवते सगळं, म्हणजे जेणेकरून एकीकडे भाजी टाकली की लगेच मला चपाती करायला सुद्धा मोकळं होतं। तर आता इकडे हे कांदा टोमॅटो भाजेपर्यंत त्यातलं पाणी जोपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटोचं पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आणि एकीकडे मी आता कढी टाकते गडबडीत। बघा पातेलं कसं लगेचच वाकडं एकीकडे झालं होतं, ते तेल त्यातलं सांडलं असतं नाही तर। मग आता मी कढी करते। तुम्ही कढी कशी करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। मी माझी कढीची रेसिपी तुम्हाला आता दाखवते। तर आता तेल टाकून त्याच्यामध्ये मी फोडणी दिलेली आहे जिरे मोहरीची आणि लसूण मिरची। ही गुजराती कढी आहे, यामध्ये मी लवंग दालचिनी आणि मिरीसुद्धा टाकते। आणि आता हे सगळं कढी टाकल्यावरती म्हणजे जे आपलं दही असतं ना, ते फेटून घेतल्यावरती त्यात थोडंसं बेसन टाकून ते परत फेटून घेते आणि मग त्याच्यामध्ये टाकते। आणि थोडीशी साखर मीठ टाकायची, साखरेने चव खूप छान येते कढीला, म्हणून मी तशी कढी बनवते। तुम्ही कशी बनवता कढी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता जे आपण कांदा टोमॅटो भाजायला घेतलं होतं ते भाजूनसुद्धा झालेलं आहे, कढी झालेली आहे, कुकर झालेला आहे। तर आता जे काही भांडे पडले असतील ना, ते मी आत्ता जेवणाच्या आधी घासून घेते स्वयंपाकाची, म्हणजे जेवण झाल्यावर जास्त भांडी पडत नाहीत। झाले तर ओट्यावरती जे काही घाण झालेली असेल तर ते पुसून वगैरे घेते। नंतर आपल्याला चपात्या वगैरे करायच्या आहेत मला, त्यामुळे मग आताच पुसून वगैरे घेते, म्हणजे जास्त ओटंसुद्धा घाण दिसणार नाही त्यामुळं। आणि आता दिवा वगैरे लावून घेते देवाला। आता बघा 7:30 वाजले असतील, तर मी आता दिवे वगैरे लावून घेते। दिवे वगैरे लावून झाल्यावरती मला सेवासुद्धा करायची आहे।
दिवा लावला आहे ना, तो मी पितरांसाठी दिवा लावलेला आहे। का कशासाठी लावला आहे तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी सांगेन। संध्याकाळी दिवा लावल्यावरती मी हे घरात कापूर आणि त्याच्याबरोबर 3 वस्तू घरामध्ये जाळते। त्या कोणत्या तर तुम्हाला माहीत, कारण त्या जाळल्याने घरात निगेटिव्ह एनर्जी राहत नाही आणि घरातलं वातावरणसुद्धा छान राहतं। ह्याचा अनुभव मला खूप छान आलेला आहे, म्हणून मी हे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। मी यावरती नक्की एकदा व्हिडिओ करेल। तर आता मग हे आपण धूप सगळीकडे पूर्ण घरात फिरून घ्यायचं आहे आणि फिरून झाल्यावरती ते उंबरठ्याजवळ नेऊन ठेवायचं आहे। तर असं झाल्यावरती मग परत आपल्या देवाजवळ जाऊन ना स्वामींना मुजरा करायचा आहे। आता 7:30 वाजलेले आहेत आणि रोज जरा त्यामुळेच मी लवकर स्वयंपाकाला सुद्धा लागते, कारण नित्यसेवा करायला सुद्धा अर्धा तास तरी जातो कमीत कमी, किंवा 20 ते 25 मिनटं एखाद्या वेळेस। तर पूर्ण माझं जप आणि पुस्तक वाचून झालं आणि आता 8 वाजलेले आहेत आणि आता मग बघा ही किती छान स्माईल देते व्हिडिओ चालू आहे म्हणून। तर ही माझ्या नंदेची नात आहे, तिला तिथे बसवलं होतं आणि मी स्वयंपाक करत होते, कारण माझे दोन्ही मुलं अभ्यास करत होते। तिला म्हणलं तोपर्यंत इथं बस। मग आता पनीरची भाजी वगैरे झाली आहे, चपाती पण झाली आणि एकीकडे मी वरणसुद्धा उकळायला ठेवलं आहे। वरण मी साधंच करते आणि कढीसुद्धा झालेली आहे। मग आता गरम गरम आम्ही जेवण करून घेतो आणि आता जेवण झाल्यावर जी काही थोडीशी भांडे पडतील ना ते घासून वगैरे घेते आणि ओटासुद्धा क्लीन करून घेते। वगैरे घासून झालेली आहेत आणि आता बेसिन वगैरे पण क्लीन करून घेते। जे काय आपली घासणी आहे ना ती पण स्वच्छ करून ठेवायची, जेणेकरून तिथे चिलटे वगैरे होणार नाहीत आणि नळ वगैरे पण आपला स्वच्छ करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला सकाळी उठलं की मग नंतर तो समजा तिथं काही स्वच्छ नसेल, खूप राडा असेल तर आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा नको वाटतं, म्हणून रात्रीचंच आपण सगळा ओटा वगैरे क्लीन करून ठेवायचा। सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक करायला सुद्धा मन लागतं आपलं स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा। त्यामुळे रात्रीचाच ओटा वगैरे मी सगळं क्लीन स्वच्छ करून घेते। सुद्धा असं रोज पूर्ण पुसून वगैरे घ्यायचा रात्रीचा आणि त्याच्यामध्ये ना खरकट, त्या आपल्या सिंकमध्ये सुद्धा काही खरकट ठेवायचं नाही। थोडं जरी राहिलं तरी झुरळं वगैरे होतात, तर त्यातले पण जो काही कचरा असेल ना तो सुद्धा लगेच डस्टबिनमध्ये टाकून घ्यायचा आणि जे काही फडकं आहे ना ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामुळे अजिबात घरात सुद्धा म्हणजे बेसिनमध्ये झुरळ वगैरे होणार नाहीत किचनमध्ये। तर मग मी असं रोज क्लीन करते आणि हे मनी प्लांटचं झाड बघा किती छान पाण्यामध्ये ग्रो झालेला आहे, मी ते पाण्यामध्ये लावलेलं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण मी किचन ओटा क्लीन केलेला आहे आणि माझं हे रुटीन 6:30 ते संध्याकाळी रात्री 9:30 पर्यंतचं आहे। तुम्हाला जर का हे माझं रुटीन आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।